पॉलिटी कॅन मेक ऑर ब्रेक युअर ड्रीम. येस, तुम्ही व्यवस्थित ऐकलेला आहात. पॉलिटी कॅन मेक ऑर ब्रेक युअर ड्रीम. व्हिडिओ फार मोठा नाही, पण मी गॅरंटी देतो की यूट्यूबवर पॉलिटी रिलेटेड जितके काही व्हिडिओ आहेत त्यातील सर्वाधिक बेस्ट व्हिडिओपैकी हा एक व्हिडिओ असेल. आणखीन पुढे जाऊन सांगायचं म्हटलं, जर तुमच्याकडं वेळ नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाईमस्टॅम्प दिलेला आहे. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाईमस्टॅम्प दिलेला आहे, तर त्यावर तुम्ही क्लिक करून त्यातील ॲटलिस्ट कंपॅरेटिव्ह स्टडी हा तरी पार्ट आवर्जून पाहावा. तर चला आपण आपल्या टॉपिककडं परत येऊया. पॉलिटी कॅन मेक ऑर ब्रेक युअर ड्रीम. कारण बघा, 120 जरी आपण कट ऑफ कन्सिडर केला तर 120 पैकी पॉलिटीचे 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क. 120 पैकी 30 मार्क म्हणजे जवळपास तुमची 25% प्रिलिम्स इथंच क्लिअर झालेले आहे. पण जर पॉलिटी जर का तुम्ही चुकीच्या पद्धतीने वाचला तर हाच सब्जेक्ट तुमच्यासाठी बोरिंग ठरू शकतो, कंटाळवाणा वाटू शकतो. आर्टिकल, शेड्यूल, कमिटी, प्रेसिडेंट आहे की पार्लमेंट आहे, डोकं फिरत असेल ना. कधी कधी वाटत असेल की एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचं. बट लेट मी टेल यू वन सिक्रेट. पॉलिटी इज अ नॉट अ मेमरी गेम, पॉलिटी इज अ लॉजिक गेम. आणि जर का हे लॉजिक एकदा का तुम्हाला समजलं तर पॉलिटी हा विषय तुमच्यासाठी लो हँगिंग फ्रूट बनेल. तर करायचं काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात पहिला तरी बघा, जे PYQ आहे तर त्याची थीम हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. थीम म्हणजेच काय, मी तुम्हाला जस्ट त्याचा एक ओव्हरव्ह्यू दाखवतो की MPSCमध्ये या टॉपिकवर 100% प्रश्न विचारले जातात. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मी हे परत वाचत बसण्यामध्ये तुमचा वेळ घालवणार नाही. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. या थीम्स तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. या थीम जर का तुम्हाला माहीत झाल्या तर बघा, संपूर्ण पॉलिटी, संपूर्ण लक्ष्मीकांत वाचण्याची देखील गरज नाही. ओके, या थीम जर का तुम्हाला माहीत असेल तर याच तुम्ही काय करा, थीम एक 4-5 वेळा रिवाईज करा. यामुळे तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी मिळेल, फायदा मिळेल. दुसरी गोष्ट काय करायची आहे बघा, हाऊ क्वेश्चन फ्रेम्ड. क्वेश्चन कसे बनतात हे देखील तुम्हाला पाहायचं. आता हे कसं बघायचं हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. ओके, तर बघा, बॉडीजवर प्रश्न विचारले जातात MPSCमध्ये. ओके, नॅशनल कमिशन ऑन ह्युमन राईट असेल, त्यानंतर नॅशनल कमिशन ऑन शेड्युल्ड कास्ट, असे म्हणजे बॉडीजवर प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला पाहायचं काय बघा की त्या बॉडीजवर काय प्रश्न विचारलेत. उदाहरणार्थ बघा, काय प्रश्न विचारलेले आहेत की त्यांचे चेअरमन कोण आहेत, त्यानंतर बघा की त्यांचं टेन्युअर काय आहे, त्यानंतर म्हणजे किती काळासाठी ते पदावर राहतात हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ती बॉडी कधी इस्टॅब्लिश झालेली आहे हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा की त्यांच्या कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस ज्या आहेत, ज्याला आपण म्हणतो सेवा शर्ती, या कोण ठरवते यावर प्रश्न विचारलेला जातो. त्यानंतर हे ज्या बॉडी आहेत त्यांना जो ॲन्युअल रिपोर्ट सादर करावा लागतो, हे रिपोर्ट कोणाला देतात याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके, म्हणजे असं प्रत्येक टॉपिक. आता हे जे थीम आहेत ना बघा, या ज्या थीम आहेत, मग तुम्ही असंच काय करा, प्रिॲम्बलवर कसे प्रश्न आले आहेत, शेड्यूलवर काय विचारलेलं आहे, अमेंडमेंटवर काय विचारलेलं आहे, या पद्धतीनं जर का तुम्ही पॉलिटी स्टडी केलात ना तर एक म्हणजे कमी वेळात, ज्याला आपण म्हणतो ना की मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट तुम्हाला मिळवता येईल. ओके, त्यानंतर पुढं काय करायचं आहे बघा, की कंपॅरेटिव्ह स्टडी करा. बघा, पॉलिटीसाठी कंपॅरेटिव्ह स्टडी करणं म्हणजे पॉलिटी खूप इझी म्हणून जाईल. आता काय करायचं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहे, पाहणार आहे. बघा, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे ना, तर त्या गोष्टी एखाद्या ॲस्पिरंटला समजण्यासाठी किमान 4 ते 5 अटेम्प्ट जातात. म्हणून म्हणतात ना बघा की आपण स्वतःहून सर्व गोष्टींचा अनुभव घेत बसण्याच्या नादाला लागू नका. इतरांच्या अनुभवातून देखील काय करा की काही गोष्टी शिकत चला, आणि यामुळे तुमचा वेळ आणि एफर्ट्स देखील वाचतील. ओके, तर बघा करायचं काय बघा की एक तुम्हाला मी साधं एक उदाहरण सांगतो की ट्रॅडिशनल वेनं आपण काय करतो, जेव्हा बॉडीचा आपण अभ्यास करत असतो ना, बॉडीज, तर ट्रॅडिशनल वे काय आहे की आम्हाला मी सुरुवात करतो की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा माझा पहिली बॉडी आहे. मग मी काय करणार की ट्रॅडिशनल वेनं की त्यांचे सध्याचे चेअरमन कोण आहेत, टेन्युअर काय आहे, त्यानंतर त्यांच्या सेवा शर्ती कोण ठरवतात. ओके, त्यानंतर त्यांची निवड समिती, त्यामध्ये कोण कोण येतात, या सर्व गोष्टी मी करतो. ठीक आहे, एक बॉडीचा जर का अभ्यास करायचा म्हटला तर या पद्धतीनं जाणं ठीक आहे. पण बघा, आपल्याला किमान 12 ते 14 बॉडींचा अभ्यास करायचा आहे.
आणि जर का 12 ते 14 बॉडींचा जर का तुम्ही या पद्धतीनं अभ्यास करतो म्हटला तर तुमच्यासाठी सर्व काही भेळमिसळ बनून जाईल. तुम्हाला कळणार नाही की कोणत्या बॉडीसाठी कोणती कमिटी आहे आणि कोण कोणाचे चेअरमन आहेत, कोण कधी इस्टॅब्लिश झालेला. या उलट बघा मी जे तुम्हाला सांगत आहे ना त्या पद्धतीनं चला. आता बघा कंपॅरेटिव्ह स्टडी करत चला. बघा कसं करायचं आहे आपण विथ एक्झाम्पल पाहणार आहे. इथून पुढचा आपला व्हिडिओ म्हणजे ॲक्च्युअल आपला व्हिडिओ इथून स्टार्ट होतो आहे. थोडंसं व्यवस्थित ऐकत चला. मला तुमच्या 100% अटेन्शनची गरज आहे. थोडंसं व्यवस्थित चला. बघा पहिली गोष्ट कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणजे आता आपल्याला बॉडीचा अभ्यास करायचा आहे. पहिली गोष्ट काय करायची बघा, पॉलिटीमध्ये इंडेक्स आहे. त्या इंडेक्समध्ये कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज दिलेल्या आहेत, ज्याला आपण संविधानिक संस्था म्हणतो आणि असंविधानिक संस्था असे म्हणतो. मग त्यामध्ये ज्या कॉन्स्टिट्यूशनल आता पहिला आपण स्टॅच्युटरी बॉडीबद्दल बोलूया. स्टॅच्युटरी बॉडीज आहेत ना त्यांची जी लिस्ट आपल्याला दिली आहे, मग त्यामध्ये या बॉडीज असतील. नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे, त्यानंतर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, त्यानंतर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे. या ज्या बॉडीज आहेत ना तर त्यांची नावं तोंडपाठ करा. बघा पहिली स्टेप काय करायची आहे, पॉलिटीमध्ये इंडेक्सवर जे आपल्याला बॉडीज दिलेल्या आहेत, स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. बरं बघा, ज्यांना स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय माहीत नाही हे आपण थोडक्यात बघूया. स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय, जी बॉडी कायद्याद्वारे स्थापित होते त्याला आपण काय म्हणतो, स्टॅच्युटरी बॉडी. आणि कॉन्स्टिट्यूशनल बॉडी ज्याला आपण मराठीत म्हणतो संविधानिक संस्था, तर ती कोणाला म्हटलं जाते, जी बॉडी संविधानाद्वारे स्थापित केली जाते. उदाहरणार्थ बघा UPSC संविधानाद्वारे स्थापित केलेले आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया संविधानाद्वारे स्थापित केलेले आहे. म्हणजे संविधानामध्ये या रिलेटेड एक आर्टिकल आहे ना, तर ते कोणतं आर्टिकल आहे तर ते तुम्ही मला काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, तर चला आपण स्टार्ट करूया. बघा आपण परत आपल्या टॉपिककडे येऊया. पहिला आपण काय केलं की ते इंडेक्स आपण काय केली, व्यवस्थित पाहिली. ओके, झोपेतून उठून देखील जर तुम्हाला विचारलं की एखादी बॉडी कॉन्स्टिट्यूशनल आहे की स्टॅच्युटरी आहे, तरी देखील ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. इतकं तुम्ही ते काय करा, परफेक्ट करत चला. दुसरी गोष्ट काय करायची आहे बघा थोडंसं व्यवस्थित ऐका, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट काय करायची आहे बघा, एक मी तुम्हाला विधान सांगणार आहे, तर ते विधान तुम्ही पाठ करा. बघा काय आहे ते विधान. बघा स्टॅच्युटरी ज्या बॉडी आहेत त्यांच्या सदस्यांचं ज्या सेवा शर्ती आहेत ना, ज्याला आपण कंडिशन ऑफ सर्व्हिसेस म्हणतो, हे सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करते. बघा मी रिपीट करतो, स्टॅच्युटरी बॉडीज ज्या आहेत त्यांच्या मेंबर्सच्या सेवा शर्ती ज्या आहेत तर ती सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करते. एक गोष्ट तुम्हाला पाठ करायची. आता बघा की मग MPSC कोणत्याही बॉडीवर प्रश्न विचारू दे. MPSCने विचारलं की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या जे मेंबर आहेत त्यांच्या सेवा शर्ती सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवते. आता हे विधान तुम्हाला बरोबर आहे की चूक आहे ठरवायचं आहे. काय करायचं बघा, पटकन मला क्लिक व्हायला पाहिजे की NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी आहे ती स्टॅच्युटरी बॉडी आहे की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. ती जर का स्टॅच्युटरी बॉडी असेल तर त्यांच्या सेवा शर्ती कोण ठरवणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट. मग असं आता बघा की तुम्हाला ट्रॅडिशनल वेनं जर का तुम्ही करतो म्हटला तर बघा की तुम्हाला प्रत्येक बॉडीला जायला पाहिजे. ओके, नॅशनल ह्युमन राईट कमिशन याच्या सेवा शर्ती कोण ठरवते, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन याच्या सेवा शर्ती कोण ठरवते, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याच्या सेवा शर्ती कोण ठरवते. म्हणजेच एक कन्फ्युजन होऊन जाईल. या उलट एक मी विधान फक्त पाठ केलं, काय स्टॅच्युटरी बॉडी असेल तर त्याच्या सेवा शर्ती सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवेल. दुसरी गोष्ट आपण हे केली. बघा पहिली गोष्ट आपण काय केली, इंडेक्समधील ज्या बॉडी आहेत तर त्या तोंडपाठ केल्या. दुसरी गोष्ट एक मी विधान सांगितलं तर ते तुम्ही विधान पाठ केला. तिसरी गोष्ट काय करायची आहे, याला जे एक्सेप्शन्स जे आहेत हे तेवढं करायचं. आता बघा याला एक्सेप्शन्स काय आहेत बघा, की सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ही स्टॅच्युटरी बॉडी आहे पण ओके, आणि लोकपाल जे आहे ही देखील काय स्टॅच्युटरी बॉडी आहे, पण यांचे जे मेंबरच्या सेवा शर्ती आहेत ना तर ते प्रेसिडेंट ठरवतात. हे तुम्ही एक्सेप्शन तेवढं पाठ केलं. आता बघा इथं तुमची 2 मार्काची 100% तयारी होऊन गेली विदाऊट एनी कन्फ्युजन. प्रश्न कसा येऊ दे हो, प्रश्न बघा उदाहरणार्थ तुम्हाला सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनवर आला आणि विचारलं त्यांच्या सेवा शर्ती कोण ठरवतात, तुम्हाला पटकन क्लिक झालं. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन काय आहे, ही स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि स्टॅच्युटरी बॉडी जर का असेल तर त्यांच्या सेवा शर्ती कोण ठरवणार, सेंट्रल गव्हर्नमेंट. लक्षात येते का बघा. अजून आपण पाहूया जेणेकरून तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी मिळेल. आता बघा, आता कॉन्स्टिट्यूशनल जर का बॉडी असेल ज्याला आपण संविधानिक संस्था असे म्हणतो, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी जर का असेल तर त्यांच्या मेंबरच्या कंडिशन ऑफ सर्व्हिसेस जे आहेत तर ते कोण डिसाईड करते, प्रेसिडेंट. आता बघा मला कोणत्याही बॉडीवर प्रश्न विचारू देत, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर असेल, UPSCवर असेल, फायनान्स कमिशनवर आला, नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लास SC ST यांच्यावर प्रश्न आला
मी पटकन काय विचार करणार की ही बॉडी कॉन्स्टिट्युशनल आहे की स्टॅच्युटरी आहे. जर का कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल त्यांच्या सेवा शर्ती प्रेसिडेंट डिसाईड करेल, आणि जर का बॉडी स्टॅच्युटरी असेल त्यांच्या सेवा शर्ती सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करेल. ओके. आणि बघा याला देखील एक एक्सेप्शन्स आहे. याला एक्सेप्शन्स काय आहे, कॅग जे आहे ज्याला आपण म्हणतो कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, आणि स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी, यांच्या ज्या सेवा शर्ती ज्या आहेत ना तर ते पार्लमेंट डिसाईड करते. बघा आपण काय केलं बघा, ट्रॅडिशनल वे न जाता ट्रॅडिशनल वेमध्ये जाऊन स्वतःला कन्फ्युजन करून घेत बसण्यापेक्षा काय केलं, 3 फक्त स्टेप केल्या. एक काय केलं, कोणती बॉडी कॉन्स्टिट्युशनल आहे कोणती बॉडी स्टॅच्युटरी आहे हे मी तोंडपाठ केलं. म्हणजेच काय, इंडेक्स जे आहेत इंडेक्सवर 10 ते 12 बॉडींची नावं मेन्शन आहेत, तर ते मी काय केलं, पाठ केले. दुसरी गोष्ट, एक सिम्पल फॅक्ट तुम्हाला पाठ करायची आहे. काय ती फॅक्ट आहे, जर का बॉडी कॉन्स्टिट्युशनल असेल तर त्याच्या सेवा शर्ती प्रेसिडेंट डिसाईड करेल, आणि जर का बॉडी स्टॅच्युटरी असेल त्याच्या सेवा शर्ती सेंट्रल गव्हर्नमेंट डिसाईड करेल. तिसरी गोष्ट काय करायची आहे, याला जे एक्सेप्शन्स आहेत, एक्सेप्शन्स देखील बघा काय लांबलचक लिस्ट नाही, एक्सेप्शन्स देखील 2-2 छोट्या गोष्टी आहेत. हे पाठ केलं, 2 मार्क तुम्हाला इथं इझिली विदाऊट एनी कन्फ्युजन मिळून गेलेत. लक्षात आलं का बघा, की थोडीशी क्लॅरिटी मिळते का बघा. अजून आपण पाहूया या ठिकाणी बघा, तुमचे 2 मार्काची हमखास तयारी होऊन गेलेली आहे विदाऊट एनी कन्फ्युजन. ओके. आणि म्हणजे काय रट्टा देखील मारण्याची तुम्हाला गरज नाही. ओके. अजून आपण पाहूया जेणेकरून तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी मिळेल. बघा आता स्टॅच्युटरी बॉडी असेल, आता आपण दुसरा पॉईंट, आता कोण कोणाला रिपोर्ट सादर करते याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. बघा स्टॅच्युटरी बॉडी जर का असेल तर ती रिपोर्ट कोणाला देईल, बघा प्रत्येक बॉडीला त्यांचा ॲन्युअल रिपोर्ट सादर करावा लागतो. आता बघा जर का स्टॅच्युटरी बॉडी असेल तर ती रिपोर्ट जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला सादर करेल. मग प्रश्न कसाही येऊ दे, बघा प्रश्न तुम्हाला उदाहरणार्थ प्रश्न विचारला, CBI जे आहे तर ते रिपोर्ट प्रेसिडेंटला सादर करते. पटकन तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे, अरे CBI तर मला CBI तर स्टॅच्युटरी बॉडी आहे, आणि सरांनी सांगितलेलं की जर का स्टॅच्युटरी बॉडी असेल तर ते रिपोर्ट कोणाला देईल, सेंट्रल गव्हर्नमेंटला देईल, पण इथं तर प्रेसिडेंट म्हटले, त्यामुळे हे विधान काय असेल, चुकीचं असेल. लक्षात आलं का बघा. आणि याचे जे एक्सेप्शन्स आहेत ते तेवढे काय करा, माहीत कर चला. हे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन जे आहे आणि लोकपाल जे आहेत, तर हे जे रिपोर्ट जे आहेत तर ते कोणाला देतात, पार्लमेंटला देतात. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, जर का कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल तर ती रिपोर्ट कोणाला देणार आहे, प्रेसिडेंटला. ओके. स्टॅच्युटरी जर का बॉडी असेल तर ते रिपोर्ट कोणाला देणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला, आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल तर ती रिपोर्ट कोणाला देणार आहे, प्रेसिडेंटला. मग मला प्रश्न कसा येऊ दे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर आला, स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीवर आला की ही बॉडी प्रेसिडेंटला रिपोर्ट सादर करते. मग मला पटकन लक्षात आलं पाहिजे की ही बॉडी काय आहे, स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी काय आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, आणि सरांनी सांगितलेलं की कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल तर ते रिपोर्ट कोणाला देईल, प्रेसिडेंटला. लक्षात येते का बघा. थोडक्यात आपण काय केले बघा, की कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी यांची नावे तोंडपाठ केलीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण काय केली, की मी जे तुम्हाला फॅक्ट सांगितले तर ते काय केलं, पाठ केलं. तिसरी गोष्ट, जे एक्सेप्शन्स आहेत हे काय केले, मी पाठ केले. झाली माझी 2 ते 4 मार्काची तयारी यातून होऊन गेली, की मला कोण कोणाला रिपोर्ट सादर करते आणि कोण कोणाच्या सेवा शर्ती ठरवते या रिलेटेड कसाही प्रश्न येऊ दे, माझं यातून उत्तर मला मिळून जाईल. ओके. हा देखील एक प्रश्न बघा, की हा प्रश्न UPSCला 2022ला विचारण्यात आलेला. यामध्ये काय म्हटलं बघा, की कोणत्या ॲक्ट थ्रू कोणती बॉडी इस्टॅब्लिश झालेली आहे. मी तुम्हाला फक्त एक फॅक्ट सांगतो. ओके. हे जर का जरी तुम्हाला माहीत नसेल तरी देखील तुम्हाला हा प्रश्न अटेम्प्ट करता येईल. तर ते काय आहे बघा. ओके, इकडे लक्ष द्या. ऑथॉरिटी ऑलवेज इस्टॅब्लिश्ड थ्रू ॲक्ट. ऑथॉरिटी जे असतात ज्याला आपण प्राधिकरण असं म्हणतो, तर ते कायम ॲक्ट थ्रूच इस्टॅब्लिश केले जातात. मग आता बघा, हे जर का तुम्हाला फॅक्ट माहीत असेल, हा जरी कोणता ॲक्ट थ्रू कोणती ऑथॉरिटी इस्टॅब्लिश झालेली आहे हे जरी तुम्हाला माहीत नसलं तरी देखील हा प्रश्न तुम्हाला 100% विथ कॉन्फिडन्स सॉल्व्ह करता येईल. बघा आपलं टेक्निक काय सजेस्ट करते, ऑथॉरिटी जे आहे तर ते ऑलवेज इस्टॅब्लिश्ड थ्रू ॲक्ट. मग आता बघा यामध्ये काय विचारले, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत कोणती बॉडी इस्टॅब्लिश झालेली आहे, यामध्ये मला दिसते का ऑथॉरिटी. आणि जशी आपली टेक्निक सजेस्ट करते, ऑथॉरिटी ऑलवेज इस्टॅब्लिश्ड थ्रू ॲक्ट. एक मला साधी गोष्ट सांगा, अशा कितीतरी ऑथॉरिटी आहेत, कितीतरी एजन्सी आहेत, मग ते तुम्ही सर्व पाठ करत बसणार आहे का. बरं मला सांगा, तर ते पॉसिबल तर आहे का की मी सगळ्या ॲक्ट थ्रू कोणत्या ऑथॉरिटी इस्टॅब्लिश झाले हे मी पाठ करतो.
बघा आपल्या माइंडला काही लिमिटेशन आहेत, ओके, ते आपण लिमिटेशन क्रॉस नाही करू शकत. मग अशा वेळी काय की या ज्या टेक्निक आहेत तर ते काय होतात आपल्याला उपयोगी पडतात. बरं हा रँडम तुक्का देखील नाही, ओके. मला म्हणजे जो UPSCच्या फील्डमध्ये 5-6 वर्षाचा जो अनुभव आहे तर तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जसं मी तुम्हाला मी आधी सजेस्ट केलं की इतरांच्या अनुभवातून शिकत चला, कारण की तुम्ही स्वतः अनुभव घेत सर्व गोष्टी शिकतो म्हटला तर तुमचं देखील पुढं वय फार निघून जाईल. या उलट काय करा, इतरांच्या अनुभवातून शिका. आता ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करता या तुम्ही स्वतः अप्लाय करा. तुम्हाला जर ते पटत असेल, तुमच्यासाठी ते वर्क करत असेल तर तुम्ही 100% तर ते काय करू शकता, ॲक्सेप्ट करू शकता, ओके. पुढं आपण पाहूया जेणेकरून आपल्याला अजून जास्त क्लॅरिटी मिळेल. बघा आपल्याला कमिटीवर प्रश्न विचारला जातो. आता हे बॉडी तर झाले, कमिटी आहे, ओके. मग आता मला सांगा की एक जनरल ॲस्पिरंट ट्रॅडिशनल वेनं कसा अभ्यास करतो कमिटीचा, कमिटी किती इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला PYQ मधून समजूनच येईल. बघा ट्रॅडिशनल वेनं कसा अभ्यास केला जातो, मी एक कमिटी घेतो, कमिटी ऑन वुमेन एम्पॉवरमेंट. मग मी वाचणार की लोकसभेतून किती मेंबर येतात, राज्यसभेतून किती मेंबर येतात, ठीक आहे. मग दुसरी कमिटी मी कुठली तरी कमिटी ऑन पिटिशन ही वाचली. मग यामध्ये लोकसभेसाठी 10 म्हणजे 15 मेंबर असतात, राज्यसभेसाठी 10 मेंबर असतात. अशा मी ह्या ज्या इम्पॉर्टंट ज्या 7 ते 8 कमिटी आहेत यांचा जर का मी अभ्यास केला, एक एक कमिटीचा अभ्यास करतो म्हटला तर ते इझी आहे, पॉसिबल होऊन जाईल ट्रॅडिशनल वेनं. पण बघा आपल्याला 10 ते 12 कमिटी ॲट अ टाईम लक्षात देखील ठेवायच्या आहेत, ओके. मग तर यावेळी तुम्ही काय करू शकता बघा की कंपॅरेटिव्ह स्टडी हे तुम्हाला उपयोगी पडेल. कसं बघा या ठिकाणी आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकतो. बॉडींचं कंपॅरिझन करायचं आणि ज्या सिमिलर ज्या गोष्टी आहेत तर त्यांना काय करायचं, एकत्र पुटअप करायचे. आता बघा मी काय केलं की 30 मेंबरवाली जी कमिटी आहे तर त्यांना एकत्र पुटअप केलं आणि त्या एकत्र लक्षात ठेवला. 30 मेंबर ज्यातील 20 मेंबर लोकसभेतील असतील आणि 10 मेंबर राज्यसभेतील असतील. 30 मेंबरवाली कमिटीमध्ये काय काय येते, कमिटी ऑन वुमेन एम्पॉवरमेंट आणि कमिटी ऑन SC/ST, ओके. या मी काय केलं लक्षात ठेवला की 30 मेंबरवाली कमिटी असेल तर या 2 कमिटी असतील. त्यानंतर बघा की लोकसभेसाठी 15 मेंबरवाली कमिटी आणि राज्यसभेसाठी 10 मेंबरवाली कमिटी. मग यामध्ये बघा की तुम्ही एक ट्रिक देखील लावू शकता की काय ती ट्रिक आहे 3PG. P स्टँड्स फॉर पिटिशन, अगेन P स्टँड्स फॉर प्रिव्हिलेजेस, अगेन P स्टँड्स फॉर पेपर लेड ऑन टेबल अँड G स्टँड्स फॉर गव्हर्नमेंट ॲश्युरन्स, ओके. या ज्या कमिटी असेल तर यामध्ये बघा 3PG 1510 असं लक्षात ठेवा, म्हणजे PGचा रेंट 1510 आहे असं लक्षात ठेवा. मग यामुळं काय होईल बघा की ही जी 3PG कमिटी आहे लोकसभेसंदर्भात असेल तर 15 मेंबर असतील, राज्यसभेसंदर्भात असेल तर 10 मेंबर असतील. बघा एक थोडं इझी वाटतंय का बघा, ट्रॅडिशनल वेपेक्षा कंपॅरेटिव्ह स्टडी इझी वाटते का. यामध्ये आपण काय केलं, कम्पेअर करून सिमिलर ज्या गोष्टी आहेत तर त्यांना एकत्र पुटअप केलं. यामुळे आपला वेळ आणि एफर्ट्स देखील खूप वाचतो आणि टॉपर्स देखील याच पद्धतीनं स्टडी करतात. टॉपर म्हणतात ना की मी एका दिवसाआधी संपूर्ण पॉलिटीचं रिव्हिजन केलेलं आहे, संपूर्ण पॉलिटी संपवलेलं आहे. हे नवख्या विद्यार्थ्यांना अशक्यप्राय वाटते. तर पण बघा या पद्धतीनं जर का तुम्ही स्टडी केला ना, तुमचं कन्फ्युजन हे खूप कमी होऊन जाईल आणि तुम्हाला एका दिवसामध्ये संपूर्ण पॉलिटी रिवाईज करणं हे देखील पॉसिबल बनून जाईल. लक्षात येते का बघा. याच पद्धतीनं संपूर्ण पॉलिटीचं रिव्हिजन करण्यासाठी आपण एक कोर्स लॉन्च करत आहे ज्याचं नाव आहे पॉलिटी रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी. बघा कंपॅरेटिव्ह स्टडी का गरजेची आहे, कारण की बघा मेमरी फेड होते, आपण मेमरी थ्रू म्हणजे विसरलं जाते, पण लॉजिक जे आहेत तर ते कायमस्वरूपी लक्षात राहतात, ओके. जसे की मी तुम्हाला बोललो आधी की पॉलिटी इज नॉट अ मेमरी गेम, पॉलिटी इज अ लॉजिक गेम. आणि हेच लॉजिक आपण काय करणार आहे की आपण या कोर्सच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये तुम्हाला काय मिळेल बघा की स्टडी बेस्ड व्हिडिओ लेक्चर्स असतील, कंपॅरिझन टेबल्स असतील, त्यानंतर नोट्स असतील. त्यानंतर बघा की हा कोर्स कोणासाठी आहे, जर बघा तुम्हाला सिमिलर टर्ममध्ये कन्फ्युजन होत आहे, प्रेसिडेंट आहे की पार्लमेंट आहे, गव्हर्नर आहे की स्टेट गव्हर्नमेंट आहे, यामध्ये कन्फ्युजन होत आहे किंवा ज्यांना असं वाटत असेल की मी लवकर विसरतो. आणि हो बघा ज्यांचा फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्टवाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स म्हणजे एक संजीवनीच ठरणार आहे, ओके. हा कोर्स बघा फक्त 99 रुपयामध्ये आपण आपल्या ॲपवर अवेलेबल करून देत आहे. प्लस तुम्हाला एक गॅरंटी अशी आहे की जर तुम्हाला कोणत्याही स्टेजला वाटलं की माझ्यासाठी हा कोर्स फायदेशीर नाही, मला यातून काही फायदा झाला नाही, तर मी तुम्हाला 100% रिफंड देण्याची ग्वाही देत आहे. बघा आजपर्यंत मी देखील आजपर्यंत अनेक कोर्स परचेस केलेत, पण मला तरी कोणीही 100% रिफंड देतो असं कोणीही बोललेलं नाही. पण बघा
मी तुम्हाला 100% रिफंड देण्याची ग्वाही देत आहे. यातून तुम्ही या कोर्सची क्वालिटी ठरवू शकता. ओके, हा कोर्स तुम्ही प्लेस्टोरला जाऊन मंजिल ICS असं सर्च करा आणि आपला ॲप डाउनलोड करा. त्यानंतर बघा कोर्स या सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा तुम्हाला हा कोर्स दिसेल की पॉलिटिक रिव्हिजन थ्रू कंपॅरेटिव्ह स्टडी. हा कोर्स फक्त 99 रुपयाला अवेलेबल आहे. ओके, बघा आपण एक साधा जरी क्लास जरी करतो म्हटलं तर त्याची फी 60,000 रुपयाच्या आसपास आहे. पण हा कोर्स मी तुम्हाला 99 रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहे. बघा या कोर्समधून जरी तुम्हाला 10 टेक्निक जरी शिकलात तुम्ही, तर एक टेक्निकसाठी तुम्हाला पर टेक्निक 10 रुपये कॉस्ट पडते आणि हे 99 रुपये म्हणजे काहीच नाही आहे. ओके, तर बघा या टेक्निक जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ म्हणजे या टेक्निक माझ्यासाठी फायदेशीर ठरत असतील, तर नक्की तुम्ही काय करा की हा कोर्स परचेस करा आणि या रिलेटेड काही डाऊट असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपर्क साधू शकता. ओके, शेवटी बघा एक थोडंसं व्यवस्थित ऐका. शेवटी बघा हा पॉलिटी हा विषय गेम चेंजर ठरू शकतो. कोर्स परचेस करणं न करणं हा तुमचा पर्सनल विषय आहे. पण मी ज्या पद्धती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ना, तर त्या तुम्ही आवर्जून ॲप्लाय करा. ओके, आणि जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप चांगले इन्साईट्स मिळालेले आहेत, तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेलो जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्यासोबत देखील काय करा, शेअर करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असेच महत्त्वाचे म्हणजे इन्साईट्स मिळवण्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल मंजिल ICS हे देखील जॉईन करू शकता. ओके, थँक्यू.